नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून अभ्यासात त्यांना थोडी मदत होईल. सुरुवात करूया आपण. आज आपण बघतोय स्टँडर्ड 8. सब्जेक्ट आहे संस्कृत, बोर्ड आहे महाराष्ट्र आणि इयर आहे 2020. सो आज काय बघणार आहोत आपण? विभक्तीमाला. नववाचं तुमचं चॅप्टर आहे विभक्तीमाला, म्हणजे संस्कृतमध्ये असलेल्या पोयम. ठीक आहे. विभक्तीमाला याचा अर्थ होतो विभक्तींची माळ. आत्तापर्यंत आपण 8वीमध्ये सगळ्या विभक्त्या कुठे आणि कशा वापरायच्या ते आपण पाहिलं. ओके. वेगवेगळे चॅप्टर होते, त्याच्यामधून आपण एक एक विभक्ती बघत गेलो की ती संस्कृतमध्ये कशी यूज होते. आता ही विभक्तीमाला म्हणजे अशी संस्कृतमधली तुमची कविता आहे, पोयम आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या विभक्ती म्हणजे एक श्लोक आणि त्याच्यामध्ये एक विभक्ती म्हणजे प्रथमा विभक्ती, दुसरा श्लोक त्याच्यामध्ये तुम्हाला आढळून येईल की द्वितीय विभक्ती वापरली. असं करून संबोधनपर्यंत तुमच्या त्या विभक्ती एकेका श्लोकामध्ये येणार आणि शेवटचा जो श्लोक आहे तो सगळ्या विभक्ती म्हणजे प्रथमा टू संबोधन सगळ्या ज्या विभक्ती आहेत त्या शेवटच्या रामो राजमणी या श्लोकामध्ये येणार. ठीक आहे. अशी ही कॉन्सेप्ट आहे. का तर तुम्हाला विभक्ती कुठे आणि कशा आहेत हे समजण्यासाठी. आता पहिला श्लोक बघा. आज आपण काय बघणार आहोत तर त्याचं क्वेश्चन आन्सर म्हणजे त्याचं धड्यामागचे जे तुमच्या धड्याखालचे जे प्रश्न असतात भाषा अभ्यास ते आपण पाहणार आहोत. कारण विभक्ती माला वाचायची कशी, त्याच्यानंतर तिचा अर्थ काय याची व्हिडिओ आपण बनवलेली आहे आधी, तर ती तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थ समजतील त्याचे. आणि आज आपण पाहणार आहोत स्पेशली तो भाषा अभ्यास. ठीक आहे. सो पहिला श्लोक काय आहे बघा. धर्मो जयती ना धर्मः, सत्यम जयती ना नृत्तम, क्षमा जयती न क्रोधो, देवो जयती नासूरः. म्हणजे धर्माचा विजय होतो अधर्माचा नाही, सत्याचा विजय होतो असत्याचा नाही, क्षमेचा विजय होतो क्रोधाचा नाही आणि देवांचा विजय होतो असुरांचा नाही, असा इथे अर्थ येतो. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळीकडे तुम्हाला प्रथमा विभक्ती दिसेल. ठीक आहे. सो इथे तुम्हाला पहिला प्रश्न विचारलाय, श्लोक क्रमांक 1चा तुमचा पहिला प्रश्नच विचारलाय की प्रथमांत पदानी लिखत. प्रथमांत पदानी लिखत म्हणजे या श्लोकमध्ये प्रथमा विभक्तीत असलेली पदं तुम्हाला लिहायची आहेत. ठीक आहे. तर कुठली कुठली प्रथमा विभक्तीमधली पदं आहेत इथे, तर हे सगळे संधीमध्ये, जसं की धर्मो मध्ये धर्म आणि जयतीचा ते मो झालेला आहे ॲक्च्युअलमध्ये. पण इथे प्रथमा विभक्तीमध्ये काय काय सांगते मी तुम्हाला. धर्म, अधर्म, सत्य, त्याच्यानंतर आहे ते सत्यच्या नंतर पुढे काय सांगितलं, अनृतम. अनृतम याचा अर्थ होतो असत्य. क्षमा, क्रोध, देव आणि नासूर नाही येते, न प्लस असुर अशी संधी आहे, त्याच्यामुळे असुर हा शब्द आहे. तर हे सगळे जे आहेत ते प्रथमा विभक्तीमध्ये आहेत. पण तुम्ही हे असंच्या असं लिहू शकत नाही. तुम्हाला लिहिताना ते कसं लिहायचं आहे, तर मी इथे खाली तुम्हाला उत्तर लिहून दिले. कॉमा मी मुद्दामून टाकला नाही आहे 2 शब्दामध्ये, जेणेकरून तुम्हाला ते विसर्ग आणि कॉमा याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको. तर तुम्हाला धर्मः अधर्मः, देवः असुरः, क्रोधः अनृतम, सत्यम क्षमा असे प्रथमा विभक्तीमधले प्रथमा विभक्तीमधले शब्द आहेत पहिल्या श्लोकामध्ये. म्हणजे हे तुमचं झालेलं आहे पहिल्याचा आन्सर. ठीक आहे. म्हणजे ह्याचा आन्सर हे मी खाली तुम्हाला दिलेलं आहे. आणि याच्यासाठी मी तुम्हाला ही जी पूर्ण माझी PPT आहे त्याचं मी PDF मध्ये कन्वर्ट करून तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईल. ते तुम्ही ओपन करा, जेणेकरून हे जे तुम्हाला दिसतंय ते तुम्हाला बघता येईल आणि उतरवता येईल. ठीक आहे. नाहीतर तुम्ही ॲज अ स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता आता जर तुम्हाला इन्स्टंट पाहिजे असेल तर. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन काय बघा. जालरेखा चित्रम पुरेत म्हणजे तुम्हाला हे जे आहे ते कंप्लीट करायचं आहे, जालरेषा. आता इथे प्रश्न इथे बघा काय विचारलंय. जयती कोणाचा विजय होतो. जयती म्हणजे विजय होतो. आता मी तुम्हाला सांगितलं कोणाकोणाचा विजय होतो, त्याचं उत्तर बघा याच्यातच आहे. धर्माचा विजय होतो, देवांचा विजय होतो, सत्याचा विजय होतो आणि क्षमेचा विजय होतो. तर ह्या 4 गोष्टी तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर खाली काय दिलेलं आहे तुम्हाला, खाली काय दिलेलं आहे तर बघा. न जयते म्हणजे कोणाचा विजय होत नाही. तर उरलेले कोण आहेत. अधर्म, असुरः, क्रोधः आणि अनृतम. तर हे शब्द तुम्हाला इथे खालच्या ह्याच्यामध्ये लिहायचे आहेत ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये.
ठीक आहे, जसं मी लिहिलंय तसंच लिहायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी का म्हणते जसं लिहिलंय तर त्याचं सांगते मी कारण, की आता इथे बघा, इथे म आहे हलंत. जर तिथे चुकून कोणीही अनृत मह असे 2 डॉट टाकले तर ते रॉंग येणार. का रॉंग येणार? कारण अनृतम हा शब्द नपुसकलिंग शब्द आहे. ठीक आहे, तो वनम प्रमाणे चालणार म्हणून तो अनृतम आहे. कोणीही तिथे 2 विसर्ग ह्यासारखे 2 विसर्ग देणार नाही, कारण हे बाकीचे शब्द जे आहेत ते काय आहेत, पुल्लिंग आहेत आणि ते देवप्रमाणे चालतात म्हणून तिथे विसर्ग आलेला आहे. क्षमा हा शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून याला विसर्ग नाही मालाप्रमाणे. तर ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात आपल्याला उत्तरं काय लगेच समजतात, चला ठीक आहे श्लोक आहे लक्षात, मी उत्तरं लिहितो. पण तुम्ही कुठे चुकता ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही चुकता ते फक्त ह्या काना मात्रा म्हणजे हे विसर्ग आणि हलंत या 2 गोष्टींमध्ये जर तुम्ही चुकला तर तुमचे तिथे मार्क जातात आणि तुम्हाला तिथे 0 मिळतो, तुमची किती उत्तरं बरोबर असली तरी. ओके, सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जसं म्हणून मी तुम्हाला इथे खास करून खाली लिहून दिलेलं आहे की हे असंच लिहायचं आहे. जयतीमध्ये काय येणार, धर्म, देव, सत्य आणि क्षमा, आणि उरलेले जे आहेत ते न जयते म्हणजे अधर्म, असुर, क्रोध, अनृत. ठीक आहे, पुढे दुसरा जो श्लोक आहे तो असा आहे, वसुदेव सूतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो आपण पटकन शॉर्टमध्ये बघूया. वासुदेवाचा मुलगा, देवतीचा खूप लाडका, देवकीचा लाडका म्हणजेच आनंद असणारा, त्याच्यानंतर कंस आणि चाणूर यांचं मर्दन करणारा म्हणजे ठार मारणारा हा जगाचा जो जगद्गुरू आहे, कोण, कृष्ण, त्याला माझा नमस्कार असो. हा श्लोकाचा अर्थ होतो. तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय बघायची आहे, इथे सगळीकडे द्वितीय विभक्ती. सो तुमचा पहिला प्रश्नच बघा काय आहे की तुम्हाला द्वितीय विभक्ती ओळखायची आहे, कुठे कुठे वापरले. सो इथे मी तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यासाठी बघा, वसुदेव सूतम, त्याच्यानंतर आहे कंस चाणूर मर्दनम असा एक शब्द आहे, देवकी परमानंदम आणि आहे जगद्गुरु. आता इथे जे शब्द आहेत ते आपल्याला श्लोकामध्येच पाहायचे जेणेकरून तुम्हाला कळेल द्वितीय विभक्ती तिथे नक्की कुठे वापरलेली आहे. ठीक आहे, सो काय काय आहेत, वसुदेव सूतम म्हणजे तुम्हाला हा शब्द लिहायचा आहे. पण इथे जर तुम्ही उत्तरामध्ये लिहिता तर हा टिंब तुम्ही देणार नाहीत, तुम्ही तिथे तच्या नंतर वसुदेव सूतमच्या नंतर असं तुम्ही लिहिणार आहात. ठीक आहे, आणि हे तुम्हाला मचा नियममध्ये मी सांगितलंय. आता वरचं आपण टिंब का दिला, कारण हा पुढे पूर्ण वाक्य येते, पण इथे काही नाही, इथे आपण एकच शब्द लिहितोय वसुदेव सूतम, त्याच्यामुळे तिथे पुढे काही येत नाही आहे म्हणून तो म तुम्ही हलंत देणार. ठीक आहे, सो इथे बघा वसुदेव सूतम मी असं लिहिलेलं आहे, हा पहिला शब्द. दुसरा आहे कंस चाणूर मर्दनम, हा सुद्धा द्वितीय विभक्तीमध्ये कुठे दिसतो तुम्हाला, आहे बघा इथे. हां, तर तो जसाच्या तसा तुम्हाला कंस चाणूर मर्दनम असं लिहायचं आहे. पुढे आहे कुठला शब्द, देवकी परमानंदम, इथे सुद्धा सेम गोष्ट करायची. हा टिंब जो इथे दिलेला आहे तुमच्या श्लोकमध्ये, तुम्ही लिहिताना टिंब नाही देणार, तुम्ही दच्या नंतर म असा हलंत लिहिणार. ठीक आहे, आता इथे बघा अजून एक गोष्ट सांगते, हा जो नंदमधला न ला जॉईंट द आहे तो मला इथे लिहिता येत नाही आहे या PPTमध्ये, ह्या फॉन्टमध्ये, त्याच्यामुळे तिथे डॉटच जातोय. तर तुम्हाला असं नाही करायचं आहे, तुम्हाला हा जो शब्द आहे देवकी परमानंदम तसाच्या तसा लिहायचा आहे आणि पुढे काय करायचं आहे, नंदम लिहिल्याच्या नंतर हा म हलंतमध्ये लिहायचा आहे. ठीक आहे, पुढचं आहे जगद्गुरुम, तर जगद्गुरुम तर इथेच आहे, म्हणजे हेच 4 शब्द जे आहेत ना ते तुमचे द्वितीय विभक्तीमधले आहेत आणि जसेच्या तसे लिहायचे आहेत. इथे तर ऑलरेडी म हलंतच आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही गरज नाही चेंज करायची इथे पण, कारण हे शेवटचं आहे. फक्त इथे जे आहे तिथे तुम्हाला डॉट न देता हलंत म करायचा आहे. कळलं? आता पुढे आहे दुसरा प्रश्न, सुभाषिते क्रियापदम किम, सुभाषितामध्ये एक क्रियापद वापरले आहे ते कुठलं आहे, तर ते आहे वंदे. दिसते तुम्हाला इथे वंदे क्रियापद, वंदे म्हणजे नमस्कार असो, ही एक क्रिया झालेली आहे म्हणून तो शब्द आपण इथे लिहिलेला आहे. पुढे जालरेषा तुम्हाला चित्र कंप्लीट करायचं आहे. आता श्रीकृष्णाला वेगवेगळी नावं वापरलेली आहेत या श्लोकामध्ये. ठीक आहे, कुठली कुठली नावं आहेत आता इथे लक्षात ठेवा. तुम्हाला काय लिहायचे, नावं लिहायची आहेत, म्हणजेच तुम्हाला काय प्रथमा विभक्तीमध्ये उत्तर लिहायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय लिहायचं बघा, त्याच्यामुळे तुम्हाला वसुदेव, इथे वा झालेला आहे, तो वा नाही येते व आहे. ठीक आहे,
वसुदेवसूतः कंसचाणूरमर्दनः देवकी परमानंद, इथे विसर्ग, परमानंदः आणि जगद्गुरुः. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की तुम्ही वरती इथे काय काय होतं बघा, इथे वसुदेवसूतम होतं, इथे म होता, इथे पण डॉट होता, ठीक आहे, इथे त्याच्यानंतर इथे. तर हे तुम्हाला काय करायचं आहे, काढून टाकायचे आहेत. कारण तुम्ही इथे कृष्णाची नावं लिहिता आणि नाव नेहमी हे प्रथमा विभक्तीमध्ये असतं. म्हणून इथे वसुदेवसूतः, हे मी करेक्ट करून पीपीटीमध्ये तुम्हाला देईन, वसुदेवसूतः देवकी परमानंदः, त्याच्यानंतर चाणूरमर्दनः आणि जगद्गुरुः असं येणार. म येणार नाही, ते जगद्गुरूंचा म होता पण तो येणार नाही. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पाहिजे तर तुम्ही इथे लिहून ठेवा पुस्तकामध्ये की नावं प्रथमा विभक्तीमध्ये असतात असं लिहायचं साईडला. ज्या ज्या मी तुम्हाला टिप्स सांगते ना त्या तुम्ही लिहत जा तुमच्या पुस्तकामध्ये. सो कळालं. वरती तुम्हाला हीच नावं तुम्ही वरती लिहिलेली आहेत या क्वेश्चनला, पण ती तुम्ही द्वितीय विभक्तीमध्ये लिहिलेली आहेत. आणि इथे श्रीकृष्णाची नावं नेहमी प्रथमा विभक्ती. कोणाचंही नाव, आता समजा की एखाद्या मुलाचं नाव दीपक असेल, मग तो काय म्हणणार संस्कृतमध्ये, दीपकः असं म्हणणार, दीपकम असं नाही म्हणणार ना द्वितीय विभक्तीत. म्हणून लक्षात ठेवा कोणाचीही नावं जी असतात ती प्रथमा विभक्तीतच असतात. पुढे आहे तिसरा श्लोक. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा. हां, याचा अर्थ काय होतो की काव्य आणि शास्त्र, बरोबर, या काव्य आणि शास्त्र यावर विनोद करण्यामध्ये कोण काळ घालवतात त्यांचा धीमता, म्हणजे जे चांगली लोक असतात ती काव्य किंवा शास्त्र यांचा अभ्यास करण्यामध्ये वेळ त्यांचा घालवतात. व्यसनेनं तू मूर्खाणा, व्यसनेनं म्हणजे वाईट गोष्टी, व्यसन करण्यामध्ये किंवा निद्रा म्हणजे झोपण्यामध्ये किंवा कलह भांडण करण्यामध्ये जी वाईट लोक असतात ते त्यांचा वेळ घालवतात. म्हणजे चांगली लोक त्यांचा वेळ कसा सदुपयोग करतात आणि वाईट लोक त्यांच्या वेळेचा उपयोग कशा पद्धतीने वाईट पद्धतीने करतात ते तुम्हाला हा श्लोक सांगतो. याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर तृतीय विभक्ती तुम्हाला बघायची आहे. ठीक आहे. श्लोकामध्ये पहिला प्रश्न तोच आहे की तृतीय विभक्ती पदाची जी आहे ती रूप तुम्हाला लिहायची आहे. मग काय आहे, काव्यशास्त्र विनोदेन, देवेन सारखं, व्यसनेन, त्याच्यानंतर निद्रया म्हणजेच मालया आणि कलहेन म्हणजेच देवेन, असं तृतीयाचं रूप तुम्हाला इथे दिसेल. परत इथे दाखवते बघा, काव्यशास्त्र विनोदेन, व्यसनेन, निद्रया आणि कलहेन ही तृतीयाची रूप आहेत. पुढे आहे तुम्हाला समानार्थी शब्द तुम्हाला जोड्या लावायचे आहेत. तर आपण इथे जोड्या लावून घेऊया त्या. विनोदः, विनोदः म्हणजेच काय, मनोरंजनम. मूर्खः म्हणजेच मूढः, मूढः म्हणजे पण मूर्ख. निद्रा म्हणजे शयनम झोपणे. आणि व्यसनम म्हणजेच दूरभ्यासः म्हणजेच वाईट वर्तन. ठीक आहे, किंवा संकट. पुढे जाऊया आपण एका वाक्यात. एका वाक्यात बघा काय, धीमताम कालः कथम गच्छती. धीमताम म्हणजे मी वरच सांगितलं की सज्जन लोक त्यांचा काळ जो आहे तो कसा बरे घालवतात. तर कसा घालवतात सांगितलं मी तुम्हाला, काव्यशास्त्र विनोदेन, म्हणजे काव्यशास्त्र विनोदाचा अभ्यास करून. मग तुमचं इथे कथम जिथे आहे ना, कथम हे बघा. ठीक आहे. सो या कथमच्या इथे तुम्हाला तुमचं आन्सर लिहायचं आहे. आणि तुम्ही आन्सर काय लिहिणार तिथे, काव्यशास्त्र विनोदेन. म्हणजे हे बाकीचं आहे ना तुमचं, हे एक मिनिट, हे आहे तसंच ठेवायचं. फक्त इथे जिथे कथम आहे ना तिथे तुम्ही काय करणार आहात, तिथे तुम्ही काव्यशास्त्र विनोदेन असं लिहिणार आहात. बाकी तुमचं ॲज इट इज. म्हणजे तुमचं उत्तर कसं होईल, धीमताम कालः काव्यशास्त्र विनोदेन गच्छती. सेकंड बघा, मूर्खांचा काळ कसा जातो. सज्जन लोकांचा बघितला आपण, पण मूर्खांचा कसा जातो ते सुद्धा लिहायचं आहे. मग इथे कथमच्या इथे तुमचा आन्सर काय येणार, इथे वरती बघा काय येणार, निद्रया. थांबा एक मिनटं, आपण हां, तर कसं जाणार बघा, व्यसनेन निद्रया कलहेन वा. ठीक आहे. हे तुम्हाला कुठे लिहायचं आहे, या कथमच्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि बाकी ॲज इट इज, म्हणजे हे मूर्खाणाम कालह आणि गच्छती तसंच राहणार. इथे फक्त मध्ये कथम निघून जाणार आणि तिथे तुमचं उत्तर येणार. मग तुमचं उत्तर कसं येणार सांगा,
एकदा सांगते, मूर्खाणाम कालह व्यसनेन निद्रया कलहेन वा गच्छती. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढचा श्लोक. विद्या विवादाय धनम मदाय खलस्य शक्ती परपीडनाय साधोस्तु सर्वं विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. चतुर्थी विभक्ती इथे या श्लोकामध्ये तुम्हाला दिसून येईल. तर इथे बघा, जे सज्जन लोक आहेत आणि जे दुर्जन लोक आहेत त्याच्यामधला डिफरन्स सांगितलेला आहे, की जी वाईट लोक असतात ते त्यांच्या विद्येचा उपयोग विवाद करण्यासाठी, दुसऱ्याबरोबर भांडण्यासाठी करतात. धनाचा उपयोग मदाय म्हणजे शायनिंग मारण्यासाठी करतात. खलस्य शक्ती परपीडनाय, जर त्यांच्याकडे शक्ती असेल, बाहुबल वगैरे असेल त्यांच्याकडे, ओके, फिजिक्स त्यांचं चांगलं असेल, बॉडी बिल्डर वगैरे असेल, किंवा त्यांच्याकडे काहीतरी पॉलिटिकल वगैरे पॉवर असेल, तर त्याचा उपयोग परपीडन आहे म्हणजे दुसऱ्याला पीडा करण्यासाठी, दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी करतात. पण साधूचं मात्र ह्या गोष्टी सगळ्या विपरीत साधू करतो. म्हणजे साधूस्तु सर्व विपरीतम येतात. साधू हा या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतो. कसं करतो, तर तो विद्येचा उपयोग हा ज्ञानासाठी करतो, धनाचा उपयोग हा दानासाठी करतो, आणि शक्तीचा उपयोग हा दुसऱ्याच्या रक्षणासाठी, दुसऱ्याचं रक्षण करण्यासाठी करतो. ठीक आहे. सो इथं तुम्हाला भाषांतरामध्ये पण कळलं असेल, मी साठी बोलते. मग साठी म्हणजेच आपली चतुर्थी विभक्ती असते. सो तुमचा पहिला प्रश्न तुम्हाला माहिती आहे काय आहे, तर तुम्हाला चतुर्थ पद जी आहे ती शोधायची आहेत. तर काय आहे बघा, विवादाय भांडण्यासाठी, मदाय म्हणजे शायनिंग मारण्यासाठी, शो ऑफ करण्यासाठी, परपीडनाय दुसऱ्याला त्रास देण्यासाठी, ज्ञानाय ज्ञानासाठी, दानाय दानासाठी, आणि रक्षणाय रक्षणासाठी. सो हे जे शब्द जे आहेत तुमचे त्यावरच्या श्लोकामध्ये, ठीक आहे, तर हे चतुर्थी विभक्तीचे शब्द आहेत. जसं की देवचं देवाय होतं म्हणून तिथे विवादाय झालंय, मदाय झालंय. ओके, पहिला प्रश्न आपला सॉल्व. नेक्स्ट आहे बघा, काय तुम्हाला हा स्तंभ पूर्णम करायचा आहे. जसं खलस्य सज्जनस्य, हां, तर इथे बघा काय काय दिलेलं आहे. किम, आता हा चांगला माणूस आहे, हा कुठला आहे, विलन आहे आपला, वाईट माणूस खलनायक, आणि सज्जन माणूस आहे. तर मग वाईट माणूस हा विद्येचा उपयोग कशासाठी करतो बरं सांगा. मी आता सांगितलं कशासाठी. विवादाय, व्हेरी गुड. बघा विवादाय, मग पहिलं तिथे काय लिहिणार तुम्ही, हा शब्द इथे लिहिणार विवादाय. ठीक आहे. धनाचा उपयोग कशासाठी करतो, मदाय. शक्तीचा उपयोग कशासाठी करतो वाईट माणूस, परपीडनाय. ठीक आहे. आणि चांगला माणूस बघा, चांगला माणूस जो सज्जन माणूस आहे तो विद्येचा उपयोग कशासाठी करतो, ज्ञानाय. पैशाचा उपयोग कशासाठी करतो, धनाचा उपयोग कशासाठी करतो, तर दानाय. शक्तीचा उपयोग कशासाठी करतो, तर रक्षणाय. हे ॲज इट इज तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. पुढे आहे एकवाक्येन उत्तरम लिखत. पहिला प्रश्न काय बघा, साधोहो विद्या किमर्थम भवती. साधोहो म्हणजे साधूची विद्या कशासाठी आहे, कशासाठी आहे, तर ज्ञानासाठी आहे की नाही. तर आपल्याला शब्द इथे आपण वाचलाय, चतुर्थी विभक्ती ज्ञानाय. ठीक आहे, हे पहिल्याचं उत्तर येणार. कुठे लिहिणार तुम्ही हे, हा किमर्थ शब्द काढून टाकणार, तिथे ज्ञानाय लिहिणार. मग तुमचं उत्तर कसं होणार, साधोहो विद्या ज्ञानाय भवती. ठीक आहे. सेकंड आहे कस्य शक्ती ही परपीडनाय भवती. कोणाची, कस्य म्हणजे कोणाची शक्ती दुसऱ्याला त्रास देण्यासाठी असते, तर वाईट माणसाची, म्हणजेच काय खलस्य. ठीक आहे. मग तुम्ही इथे काय लिहिणार, खलस्य शक्ती ही परपीडनाय भवती. हे तुमच्या श्लोकामध्ये पण आहे बघा. ठीक आहे, हे तुमचं उत्तर आहे. कळलं. जोपर्यंत बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत तुम्हाला सुभाषित माला किंवा विभक्ती माला आहे तुमची, जोपर्यंत तुमची विभक्ती माला पाठ होत नाही, तुम्हाला तिचा अर्थ समजत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याची उत्तरं शोधू शकत नाहीत, किंवा शोधलीत तरी त्याचा योग्य अर्थ तुम्हाला कळणार नाही की ती शोधायची कशी. त्याच्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेन की प्लीज तुम्ही विभक्तीमाला पाठ करा. ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ती लिहून काढत जा सतत, आणि त्याचा अर्थ समजून घ्या, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही उत्तरं शोधा. पुढे आहे तैलाद द्रक्षेत जलाद द्रक्षेत द्रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम. इथे तुम्हाला पंचमी विभक्ती बघायला मिळणार आहे. तेलापासून रक्षण करा, जलापासून रक्षण करा,
शिथिल बंधनात म्हणजे लूज बाइंडिंग पासून माझं रक्षण करा. मूर्ख हस्तेन दातव्य, मूर्खाच्या हातात मला देऊ नका. एवं वदती पुस्तकम, असे पुस्तक म्हणतो. कारण ह्या सगळ्या गोष्टींपासून पुस्तकाला काय आहे तर धोका आहे. त्याच्यामुळे तो म्हणतो की मला तेलापासून लांब ठेवा, पाण्यापासून लांब ठेवा. लूज बाइंडिंग, जर त्याचं बाइंडिंग पुस्तकाचं चांगलं नसेल तर तिची पानं गळायला लागतील, निघायला लागतील, तर त्याच्यापासून मला लांब ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूर्खाच्या हातात मला देऊ नका, नाही तर तो कसलाही त्याचा भेळ बनवायला त्याचा कागद वापरेल. सो असं पुस्तक म्हणतंय. ठीक आहे. सो इथे तुम्हाला कळतंय ना की तेलापासून, हां मग पासून पासून म्हणते म्हणजे तुम्हाला लगेच समजतं इथे पंचमी विभक्ती आहे. सो आता आपण बघायचं आहे ह्याच्यामध्ये पंचमी ची पदं कुठली आहेत. तर तैलात, जसं की देवचं देवात होतं पंचमी, तसं तैल म्हणजे तेलचं काय झालं तेलात, जलात आणि शिथिल बंधनात. आता शिथिल बंधनात बघा, हे असं नाही लिहायचं आहे कारण माझं इथे टाईप होत नाही. तुम्हाला शिथिल बंधनामध्ये हाच शब्द लिहायचा आहे ॲज इट इज. ठीक आहे. हा न आणि ध असा दिसला पाहिजे, कोणीही टिंब वापरणार नाही. जर तुम्ही संस्कृत शिकताय तर तिथे टिंब वापरायचा नाही. जिथे असं लिहिलेलं आहे न ला ध, तर न ला धच जॉईंट करून लिहायचा. ठीक आहे. कोणीही तिथे बंधनात म्हणजे जसं आपलं मराठीत आपण लिहितो तसं लिहायचं नाही. ठीक आहे. पण इथे टाईप होत नव्हतं आणि तुम्हाला ते सांगणं इम्पॉर्टंट होतं म्हणून मी तसं लिहिलं आहे, पण मी तुम्हाला सांगते ते. झाली तुमची पंचमी विभक्तीची रूपं. आपलं उत्तर झालं इथे. पुढे जालरेषा तुम्हाला कंप्लीट करायची आहे. आता पुस्तकाचं रक्षण कशापासून करायचं आहे. मूर्ख हसतात ते तर झालेलं आहे. मग बाकी उरलेले काय, तैलात. तर हे शब्द जे 3 शब्द आहेत तेच तुम्हाला इथे परत खाली लिहायचे. तैलात, जलात, शिथिलबंधनात. शिथिलबंधनात लिहिताना कुठला शब्द लिहिणार तुम्ही, हा वाला शब्द बघून लिहिणार. हे पुस्तकातलंच आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. नरस्याभरणं रूपं, रूपस्याभरणं गुणः, गुणस्याभरणं ज्ञानं, ज्ञानस्याभरणं क्षमा. अतिशय सुंदर श्लोक आहे हा. ओके. अर्थ जाणून घेऊया की नरस्याभरणं रूपं म्हणजे नरस्या माणसाचा सगळ्यात जो चांगला दागिना आहे. ओके. आभरणं म्हणजेच दागिना. माणसाचा सगळ्यात चांगला दागिना हे त्याचं रूप आहे. रूपाचा सगळ्यात चांगला दागिना हा त्याचा गुण आहे. गुणाचा चांगला दागिना हा त्याचं ज्ञान आहे. आणि ज्ञानाचा चांगला जो दागिना आहे तो आहे त्याच्या क्षमा. ठीक आहे. याचा अर्थ ओव्हरऑल सांगते मी तुम्हाला की माणूस जर आपण बघतो, ठीक आहे, तर त्याचा पण रूप बघतो. कितीही म्हटलं आपण की नाही रूप नका, गुण बघावे, पण प्रथमदर्शी म्हणजे फर्स्ट लुकमध्ये आपण त्याचं फेसच बघतो. ठीक आहे. रूप बघतो. तर माणसामध्ये तीच गोष्ट सांगितली की माणूस बघितला की आपण त्याच्यामध्ये त्याचं रूप बघतो. पण जर रूप बघितलं त्याचं, पण रूपामध्ये पण सगळ्यात जास्त चांगले आपण नंतर त्याच्यामधले गुण बघतो की तो किती गुणवान आहे. गुणामध्ये सुद्धा जेव्हा आपण बघतो तर त्याला आपण त्याचं ज्ञान चेक करतो की हा ज्ञानी किती आहे. ठीक आहे. आणि ज्ञान बघताना आपण बघतो की तो क्षमा किती करू शकतो, म्हणजे एखाद्या गोष्टीला फॉरगिव्ह करणं आणि मूव ऑन होणं हे त्याच्यामध्ये किती आहे. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत एकेका गोष्टीमध्ये. ठीक आहे. तर असा हा बेसिकली श्लोक आहे. त्याच्यानंतर आता इथे तुम्हाला कळतं इथे षष्ठी विभक्ती आहे. ठीक आहे. आता नरस्या, स्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये षष्ठी विभक्ती चाचीचे असे प्रत्यय लागतात. त्याच्यामुळे इथे बघा नरस्य, देवस्य प्रमाणे रूपस्य, गुणस्य आणि ज्ञानस्य. तर स्यवाले जे आहेत ते सगळे काय षष्ठी विभक्ती आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. इथे आभरणम म्हणजे मी सांगितलं आभरणम म्हणजे दागिना. ओके. ज्वेलरी. सो नरस्य माणसाचा खरा दागिना हे त्याचं काय रूप आहे. रूपाचा खरा दागिना हा त्याचा गुण आहे. ठीक आहे. म्हणजे रूप चांगलं आहे पण त्याच्यामध्ये पण गुण चांगले असले पाहिजेत माणसामध्ये. गुणाचा सगळ्यात चांगला दागिना हा त्याचं ज्ञान आहे की तुम्ही गुणी आहात पण तुम्ही ज्ञानी आहात का ह्याला सुद्धा महत्त्व आहे. आणि ज्ञानस्य आभरणम क्षमा म्हणजे तुम्ही ज्ञानी आहात. ठीक आहे. पण तुमच्यामध्ये क्षमा आहे की नाही, तुम्ही नम्र आहात की नाही, तुम्ही हंबल आहात की नाही. फक्त ज्ञानी आहात तुम्ही, तुमच्याकडे गुण आहे, तुमच्याकडे रूप आहे, तुम्ही ज्ञानी आहात, पण तुम्ही खूप ॲरोगंट आहात, खूप उद्धट आहात, तर चालेल का, नाही चालणार. म्हणजे क्षमा म्हणजे नम्र स्वभाव जो असतो माणसाचा, हंबलनेस. ठीक आहे. समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. आणि इथे तुम्हाला षष्ठी विभक्ती कळले कुठे वापरले. पुढे जाऊया आपण सप्तमी विभक्ती. व्यसने मित्र परीक्षा, शूर परीक्षा रणांगणे भवती, विनये भृत्य परीक्षा, दान परीक्षा च दुर्भिक्षे.
व्यसने म्हणजे संकट काळ. ठीक आहे, व्यसन म्हणजे संकट. सो संकट काळात मित्राची परीक्षा बघावी की मित्र खरंच आपला मित्र आहे की नाही. शूर परीक्षा रणांगणे, रणांगणामध्ये युद्धाच्या रणांगणात शूराची परीक्षा बघावी की खरंच तो शूर आहे की नाही. विनयी भृत्य परीक्षा, आपल्या हाताखाली जर नोकर काम करत असेल तर त्याचं काम करताना एखाद्याची म्हणजे नम्रता, तो किती नम्र आहे, विनय किती आहे. ठीक आहे, तर याच्याबाबत नोकराची परीक्षा बघावी. भृत्य म्हणजे नोकर. आणि दान परीक्षाचे दुर्भिक्ष, दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ. ठीक आहे, दुष्काळामध्ये खऱ्या दानशूर माणसाची परीक्षा बघावी की दुष्काळात पण बघा तुमच्याकडे आहे तर तुमच्याकडे 100 गोष्टी आहेत तर तुम्ही बट ऑब्वियस एक गोष्ट दान करू शकता. ठीक आहे, पण तो तुमचा दानशूरपणा त्यावेळेला तसा सिद्ध होत नाही. तुमच्याकडे ऑलरेडी एकच गोष्ट आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला ते खूप पाहिजे आणि तरीसुद्धा तुम्ही समोरच्याची गरज बघून त्याला तुमची अर्धी गोष्ट शेअर करता, तो खरा दानशूरपणा असतो. ठीक आहे, सो दानशूरपणाची परीक्षा ही कधी होते, दुष्काळामध्ये होते की स्वतः तो दुष्काळात असून दुसऱ्यांना मदत करतोय का, आणि जर तो करत असेल तर तो दानी आहे. ठीक आहे, दानशूर आहे असं इथे अर्थ आहे. सो तुम्हाला कळालेलं आहे. आणि सप्तमी विभक्ती तिथे बघायची आहे तुम्हाला. तर सप्तमी विभक्तीमध्ये कशाच्या तरी आत असं येतं. सो व्यसनात म्हणजे संकटात, रणांगणात, त्याच्यानंतर विनयात, दुर्भिक्षे म्हणजे दुष्काळात, तर कशाच्या तरी आत असं तय्या तुम्हाला माहिती आहे सप्तमी विभक्ती. सो ह्या तुम्हाला आता मिळालेल्या आहेत सप्तमी. तर पहिला प्रश्न तुमचा तोच असतो, तर मी इथे लिहिलेला आहे व्यसने, रणांगणे, विनय आणि दुर्भिक्षे. जसं देवचं देवे होतं सप्तमी, तसंच व्यसनचं व्यसने झालेलं आहे, व्यसनमचं व्यसने झालेलं आहे, रणांगणाचं रणांगणे झालेलं आहे. ओके, कळलंय. स्तंभ पूर्ण करायचं तुम्हाला. आता परत तेच आहे की कस्य आणि कदा. मित्राची परीक्षा, कस्य म्हणजे कोणाची, मित्राची. कदा कधी होते, व्यसने, व्यसने म्हणजे संकटात होते. हेच लिहायचं आहे तुम्हाला लाईन वाईज. शूराची परीक्षा कधी होते, रणांगणात होते. चोराची परीक्षा कधी होते, सेवकाची परीक्षा कधी होते, विनयामध्ये की तो किती नम्र आहे. आणि दानाची परीक्षा कधी होते, तर दुर्भिक्षेमध्ये. ठीक आहे, हेच तुम्हाला उतरवायचं म्हणून मी डबल रिपीट केलेलं नाही आहे. पुढे आपण जातोय. संबोधनाचा श्लोक आहे आपला. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्ध मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. आदिदेव म्हणजेच काय, तर सूर्यदेव जो आदिदेव आहे, सगळ्यात पुरातन असा देव आहे. ठीक आहे, त्याला माझा नमस्कार असू दे. प्रसिद्ध मम भास्कर, त्याचंच नाव भास्कर सुद्धा आहे, त्याला माझा नमस्कार असू दे. दिवाकर नमस्तुभ्यम, प्रभाकर नमस्तुते. म्हणजे वेगवेगळी नावं असलेले जो सूर्यदेव आहे, जो भास्कर आहे, दिवाकर आहे, त्याला माझा नमस्कार असू दे आणि तू माझ्यावर प्रसन्न हो, असं इथे सांगितलेलं आहे. तर इथे संबोधन कुठे वापरले, तर असं बोलतात हे आदिदेवा. मग त्याला आपण आवाज देतो, हे दिवाकरा, त्याच्यानंतर हे प्रभाकर, हे भास्कर, असे आवाज दिलेले आहेत. आणि जिथे आपण आवाज देतो तिथे आपण संबोधन वापरतो. म्हणून तुम्हाला इथे एक गोष्ट नोटीस झाली असेल की इथे विसर्ग नाही आहेत बघा. प्रथमामध्ये तुम्ही बघता तेव्हा देवला विसर्ग येतो, देवह. पण तेच जर तुम्ही संबोधनामध्ये जाल, सेम एकवचन टेबलमध्ये खाली जाल, तेव्हा तिथे फक्त देव असतं, हे देव. तसं इथे आदिदेव, म्हणून इथे विसर्ग झालेले नाही आहे त्यांना. ठीक आहे, सो तुम्हाला कळलेत, हेच तुमचे संबोधन आहेत. इथे कोणीही विसर्ग देणार नाही, कारण हे संबोधन विभक्तीत येतात. संबोधन विभक्तीमध्ये आपण विसर्ग देत नाहीत. ओके, कळलंय, व्हेरी गुड. ज्या मुलांनी सुरुवातीपासूनच्या एक सुद्धा व्हिडिओ स्किप न करता बघितले, त्या लोकांना हे सगळे नियम समजत असेल मी काय म्हणते ते. ज्यांनी कोणी संबोधन किंवा कुठलंही मध्ये स्किप केलं, त्या लोकांना हे जे नियम आहेत ते कळणार नाहीत. कारण जसं जसं आपण पुढे जातो ना, तसं मी इन डिटेल तुम्हाला ते सगळं नाही सांगू शकत. ठीक आहे, त्याच्यासाठी डिटेलसाठी मी त्या व्हिडिओ म्हणूनच बनवल्यात. आता ही सुभाषित माला, याचे मी अर्थ तुम्हाला सांगितले आता फटाफट, पण ते अजून डिटेलमध्ये एकेका शब्दाचा अर्थ काय याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवली, तर ती तुम्ही आधी बघा. इथे मला सांगणं भाग आहे, कारण मला असं वाटतं की किती मुलं करणार आणि नाही करणार. काही मुलं बोलतील जाऊ दे, आता प्रश्न उत्तरच लिहायचे तर पहिले तीच लिहितो. पण थोडासा वेळ लागतो बघा. मी पण तुम्हाला एक्सप्लेन करते, मला पण किती जास्त वेळ लागला आहे का नाही, पण त्याच्यामुळे तुम्हाला समजली ती गोष्ट आणि ती पक्की समजली. म्हणून असा अभ्यास करायचा, एकदाच करा पण व्यवस्थित करा. ठीक आहे, सो
मी तुम्हाला फक्त सांगून काही होणार नाही, मला पण ते तुम्हाला करून दाखवलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला समजेल की ते किती महत्त्वाचं आहे. म्हणून मी एवढा सगळा खटाटोप तुमच्यासाठी करते. ओके. सो आपला श्लोक हे झालेला आहे संबोधनाचा. आणि पुढचा आहे बघा प्रश्न दुसरा. सूर्य इत्यस्य शब्दस्य कृते अमर पंक्तिम लिखत. म्हणजे सूर्य ह्या शब्दाची तुम्हाला अमर पंक्ती लिखायची आहे. म्हणजे अमर कोश आहे पेज नंबर 75 वर. ठीक आहे, म्हणून मी तो नंबर लिहिला आहे. 75 पेज ओपन करा. तिथे लास्टमध्ये सूर्याची समानार्थी रूपं आहेत. तर ती जी पूर्ण जी लाईन आहे ना तुमची, तर ती तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे, एकदम शेवटचं पेज आहे ते. सांगते मी तुम्हाला काय ते. हां, सूर्य एकदम शेवटचा आहे आणि तिथे आहे भानुर्हंसः सहस्रांशु तपनः सविता रवीही. असं ते कंठस्थीकरणार्थम मधली शेवटची लाईन तुम्हाला लिहायची, विग्रहवाली लाईन तुम्हाला लिहायची नाही आहे. ठीक आहे, सो ते फक्त इथे लिहा. मी इथे का नाही लिहिले, कारण तिथे ते जे शब्द आहेत जॉईंटवाले, ते ह्या फॉन्टमध्ये जॉईंट होत नाही, ते वेगवेगळे येतात, त्याच्यामुळे ते चुकीचं आहे. म्हणून तुम्हाला पेज नंबर दिला आहे. आता आपला शेवटचा जो श्लोक आहे तो आहे रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामा नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. आता हा रामाचा खूप फेमस श्लोक आहे, खूप मंदिरात आणि खूप आरत्यांमध्ये म्हटला जातो. ठीक आहे, याचा डिटेल अर्थ मी तुम्हाला सुभाषित मालेमध्ये दिलेला आहे. तर इथे पटकन मी एक अर्थ सांगते की रामो राजमणी म्हणजे सर्व राजांमध्ये श्रेष्ठ असलेला राम हा नेहमी विजय होतो आणि विष्णूचा तो अवतार आहे, त्याच्यामुळे त्या रामाला मी प्रणाम करतो. त्याच्यानंतर रामाने राक्षसांच्या सैन्याचा पराभव केला, त्या रामाला मी नमस्कार करतो. रामाला त्याच्यानंतर आहे रामापेक्षा श्रेष्ठ आश्रयस्थान असं काही नाही आहे. म्हणजे तो सगळ्यांचा करता धरता सांभाळणारा आहे. मी त्या रामाचा दास आहे आणि त्या रामाच्या ठाई म्हणजे रामाच्या ठिकाणी माझं मन शांत होतं, मी तिथे रमतो. आणि हे रामा म्हणूनच तू काय कर, माझा उद्धार कर. ओके, असं इथे सांगितलेलं आहे. सो या श्लोकामध्ये तुम्ही जर बघाल तर तुम्हाला हे डार्कवाले जे दिसत आहेत ना सगळे, ते तुमचे सगळे विभक्ती या एका श्लोकामध्ये कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे हा तुमचा बघा, हा प्रथमा, हा द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि हा आहे तुमचा संबोधन. म्हणजे आठवा नाही आहे पण तो संबोधन आहे. ठीक आहे, तुम्हाला कळते बघा रामो. आता तुम्ही म्हणाल की इथे तर रामो आहे, प्रथमा विभक्तीत तर रामः होतं. तर हो, तुमचं बरोबर आहे, हे रामो संधीमुळे झालेलं आहे. संधी विग्रह जर तुम्ही केलं तर तिथे रामः असा शब्द मिळणार. फॉर एक्झाम्पल मी सांगते तर बघा, पहिल्यामध्ये पण तुम्हाला सांगितलेलं. एक मिनटं, आपण इथे जाऊया, हा डाऊट इथेच क्लिअर करूया. इथे पण बघा, इथे धर्मो हो असं होतं, पण ॲक्च्युअल शब्द मी म्हटलं की संधी विग्रह झाल्यावर तो काय लिहिणार, धर्मः. ठीक आहे, सो प्रथमा विभक्ती नेहमी अशीच येते की ओ असं त्याला संधीमध्ये लागतं. तर तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्ही लक्षात ठेवा ती गोष्ट. आणि म्हणूनच आपण एक मिनटं शेवटच्या श्लोकावर येऊया. हां, आणि म्हणूनच आपण इथे काय केलेलं आहे, रामो ही पहिली आहे रामः. सो तुम्हाला इथे तोच अभ्यास तोच दिलेला आहे की तुम्हाला त्याची संधी लिहायची. रामः इति शब्दस्य का विभक्ती ही वाक्य प्रयुक्ता इति लिखत. सो राममणी ही राम बघा, रामः म्हणजे इथे तुम्ही लिहिणार प्रथमा असं. ठीक आहे, तुम्हाला येतं लिहिता तसं. त्याच्यानंतर इथे काय लिहिणार, रामम देवम प्रमाणे. ठीक आहे, काय होणार, द्वितीया रामेण देवेण प्रमाणे, तृतीया रामाय देवाय प्रमाणे, चतुर्थी पंचमी. हे बघा, हे जे नंबर आहेत ना तेच तुमचे प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. ठीक आहे, आणि इथं मी सांगायला झालं तर देवः, देवम, देवेन, देवाय, देवात, देवस्य, देवे, हे देव. ठीक आहे, कारण राम शब्द देवाला फॉलो करणार. सो देवाचा टेबल ओपन करायचा, त्याच्यामध्ये एक वचनामध्ये जायचं आणि ते सगळे प्रथमा तू संबोधन तुम्हाला इथे दिसणार, अंडरलाईन जे जे केलेत ते. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपला जो विभक्ती मालाचा भाषाभ्यास होता तो समजलेला आहे, संपलेला आहे. आणि आय होप तुम्हाला तो समजलेला असेल. आणि जर समजला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, खूप जण विसरतात. आणि चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पोचवा, कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही ओळखता की किती जण संस्कृत शिकताय आणि त्यांना सगळ्यांना खूप चांगली गोष्ट होईल, मदत होईल. ठीक आहे,
आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. आठवणीने बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी अँड सपोर्टिंग मी. आणि खूप छान छान कॉमेंट्स करता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.